तर सध्या हा बाहेरून ओपन. तुला आवडला? हे बघा सिद्धी पडून गेली झोक्यावरून. आणि कॉस्ट वाईज पण जास्त महाग नाही. आम्हाला फक्त सिद्धीने शोधून काढला दगड आणि ती याला आयफोन म्हणते. सिद्धी कसं वाटतंय तुला? छान छान वाटतंय. खरी मजा येणार आहे बाहेर पावसात फिरण्याची. रात्री पण खूप पाऊस होता. एकदम डार्क पिंक छोटंसं फुल आहे बघा, किती सुंदर दिसते. जुगाड बघा. आमचं जुगाड छत्रीपेक्षा भारी आहे हे. मस्त जंगलमध्ये भू करणार आहे. अच्छा अच्छा अच्छा. ओ लाईट इज गॉन. हा कर्जतला टेंट हाऊस आहे. हो जाऊया आपण. ओके. हाय गाइस, देखिए हम लोग निकल तो गए हैं करजत जाने के लिए, बट यहाँ पे बहुत ज़्यादा ट्रैफिक है. मैं आपको दिखाता हूँ कितना ट्रैफिक है यहाँ पे. यहाँ पे पूरा ट्रैफिक ही ट्रैफिक है. हम निकले थे 3:30 बजे और हमें पहुँचना था 6 बजे, लेकिन ये ट्रैफिक की वजह से अभी हमें लगता है कि हम 7 बजे पहुँचेंगे. बहुत ट्रैफिक है यहाँ पे. फाइनली ट्रैफिक अभी थोड़ा धीरे धीरे मूव करना चालू हुआ है. तो देखो यहाँ पे अभी जस्ट बहुत बारिश हुई है और यहाँ का क्लाइमेट बहुत 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 बढ़िया हो गया है. शेती के लिए सगळी काय भाताची शेत आहे. की आम्ही पोहोचलो आहे आता आमच्या कॅम्पिंग साईटवरती. आता हा माणूस आला आहे. आता हा आम्हाला घेऊन जाईल. त्याला पाठवलं आहे मॅडमने. ओके. काय पाहिजे सिद्धू तुला? काय पाहिजे तुला? आणता फ्रेंच फ्राईज आणताय बघा. आता आम्ही जस्ट थोड्या वेळ पूर्वी इथं पोचलो आहे आणि आम्ही आल्या आम्हाला इतकी भूक होती की जे पकोडे आम्हाला सर्व केले होते ते 2 मिनिटात संपले. आमचा टेंट पण अजून कोणता आहे तो आम्हाला सांगितला नाही. आम्ही जस्ट वाट बघतोय. तिथे 2 टेंट आहेत लास्टला एकदम. तर बहुतेक त्यापैकीच आमचा एखादा टेंट असेल असं वाटतंय. हे आमचे इथले ओनर आहेत. ते आता आम्हाला घेऊन चालले आहेत रूम दाखवायला आमचा. ओके ओके. हा बघा आमचा रूम आहे. ओके. इथे एक मोठा बेड आहे आणि आतमध्ये एक बेड त्यांनी अरेंज केला आहे. आणि आता हा बल्ब मला दिला आहे. तर मी बल्ब आता लावेल आणि बघेल. चला बघूया. ओके. तर हा बघा आमचा टेंट आहे हा. तर सध्या हा बाहेरून ओपन केला आहे. तर बाहेरून एक आणि आतून एक दरवाजासारखं एक शटर दिलं याला. आणि मी तुम्हाला आतून दाखवतो की हा बेड कसा आहे. तर इथं हा मोठा एक किंग साईज बेड आहे. हे बघा मी टेंटच्या आतमध्ये आलो. हा एक किंग साईज बेड आहे आणि साईडला एक रुहीसाठी एक छोटासा बेड त्यांनी अरेंज करून दिला आहे आम्हाला. तर हा बघा हे आतून बाहेर बघताना. आणि इथे एक छोटासा फॅन आहे इथे आणि हा बल्ब एक्स्ट्रा आहे. हा बल्ब त्या मॅडमने दिला होता मला. तर ओव्हरऑल आमचा असा सेटअप आहे. इथे एक बसायला एक जागा पण दिली आहे की बघा. इथे अशा लाईनमध्ये अजून 2 टेंट आहे. परत पलीकडे काही टेंट आहेत. तर बऱ्यापैकी टेंट अरेंज केले आहे इथे. हे बघा. तो ओव्हरऑल एकदम शांत आहे इथे. शहरापासून खूपच दूर आणि मुंबईच्या लोकांसाठी एक चांगला स्पॉट आहे की जे एक्सप्लोअर करू शकतात. आणि कॉस्ट वाईज पण जास्त महाग नाही. आम्हाला फक्त 4000 रुपीजमध्ये हे मिळालं, ब्रेकफास्ट इन्क्लुडेड. बघा आता सिद्धी आली टेंटमध्ये फर्स्ट टाइम. बघा तिला आता कसं वाटतो टेंट. आपण तिला विचारूया. चप्पल काढ. सिद्धी कसं आहे टेंट? सिद्धी वरती नको बसू, खालीच बस तू. आता लाईट गेली वाटतं तर बल्बच लागत नाही. हा बल्ब डिम झाल्यासारखा वाटतं आता. टीव्ही नाही बेटा इकडे. हा टीव्ही नाही आहे. सरप्राईज नाही देणार टीव्ही. टीव्ही सरप्राईज नाही बेटा इकडे. टीव्हीच नाही आहे. आणि रुही आता स्वतःची इलेक्ट्रिकल स्किल्स वापरते. बल्ब चालू करून दाखवणार आहे सगळ्यांना. बघूया चालू होतो की नाही.
नाही काही चालू होत नाही. ते चालू नाही. सिद्धी तुला टेंट आवडलं? नाही आवडलं का? का नाही आवडलं तुला टेंट? हा का? सरप्राईज नाही भेटलं तिला. ओके फायनली सिद्धीची फेवरेट गोष्ट आली आहे, कुकीज. सिद्धी आता एन्जॉय करते कुकीज. ते सिद्धी बघा फिशिंग गेम खेळते. तिला बर्थडेला गिफ्ट मिळालं होतं. मला असं वाटतं की हा राईट टाईम आणि राईट जागा आहे हा गेम खेळण्यासाठी. सिद्धी गेम कसा आहे बेटा? गेम कसा आहे? तुला आवडला? किती फिश पकडले तू? किती फिश पकडले? 4 फिश पकडले. किती पकडले? अरे वा. कोणता छोटासा बेबी मांडीवरती? छोटा कोणता बेबी? बघा सिद्धीला राग आला तर सिद्धी कशी चिडून जाते. ती कोणालाच खेळू देत नाही, है ना सिद्धी? इकडे बघ. हाताने नाही काढायचं बेटा. चिटिंग आहे बेटा. हे फिशिंग नेटने काढ बेटा. फिशिंग स्टिक. बघ मी किती छान. छान आहे. जो टेंट मध्ये राहायचं पेपा पिग, जॉर्ज. तू सांग कोण राहायचं? कोण राहतं टेंट मध्ये? टेंट मध्ये कोण राहतं? पेपा पिग, डॅडी पिग, अजून जॉर्ज. 3 काढले बघ मम्मा. ओ लाईट इज गॉन. बघा आता इथे लाईट गेली अचानक. तर ॲनिमल वगैरे तर नाही केली ना बंद? हो नाही. काय होतंय? काय झालं का? हा तर आम्हाला पण एक मोठा सरप्राईज आहे. आम्ही एक्सपेक्ट नव्हतं केलं की असं पण काय होऊ शकतं. ते पण जंगलात. ते पण जंगलामध्ये. लाईट नाहीये. आम्ही आता जंगलामध्ये कॅम्पिंग करतोय आणि इथली लाईट गेली आहे. तर आम्ही आता थोडंसं विचार करतोय की नाईट कशी स्पेंड होणार इकडे. आता हा माणूस एक लाईट घेऊन आला आहे. बघूया काय करतात ते आता. आय थिंक डिझेल जनरेटरने लाईट आणण्याचा प्रयत्न करता येते. बघूया आपण त्याच्या मागे जाऊया आणि बघूया. आय थिंक एवढा अंधार असल्यामुळे थोडे लोक पॅनिक झाल्यासारखे वाटत आहे. हो लाईट आली. अरे बापरे. दाखव दाखव दाखव. बापरे. तिथे तुला डॉक्टरकडे घेऊन जावं लागेल आता. ओके आता डिनर टाईम. तर हे बघा चला आता टेंट मध्ये जाऊ. सिद्धी हो तू काय काय केलं आता सांग मला. सिद्धी इकडे बघ. सिद्धी तू काय केलं सांग मला लवकर. सिद्धी मला सांग तू काय काय केलं. काय काय केलं तू? हे बघा फायनली सकाळ झाली. आता वाजले सकाळचे 8 आणि आम्ही आमच्या टेंटमधून निघालो. मी व्हिडिओ स्टार्ट केला होता सिद्धीचे मोमेंट दाखवण्यासाठी, पण माझा व्हिडिओ सुरू नाही झाला आणि मला वाटलं मी शूट करतोय. सिद्धी बघा चालली आता तिच्या मम्मीकडे. पाऊस जोराचा आला आहे तर आम्हाला आता पळावं लागेल पावसामध्ये. सिद्धी भिजते पावण्यामध्ये. चल 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 चल. मी तिला उचलून घेऊन जातो आता बघा. हो खूप जोराचा पाऊस आला. एक मिनिट. आता आमचा टी टाइम आहे. सिद्धी झोप लागली मस्त तुला टेंटमध्ये? लागली? मजा आली टेंटमध्ये? कसं वाटलं तुला टेंटमध्ये? छान वाटलं? पुन्हा यायचं आपण? परत येऊया आपण? परत यायचं अजून? नाही का ग? अरे यार एक मिनिट. बघा आमचा आता चहाचा वेळ आहे. दिस इज आवर टी टाइम. सिद्धी इज एन्जॉईंग बिस्किट. आणि बाहेर आता खूप पाऊस सुरू झालेला आहे बघा. आता आम्हाला खरी मजा येणार आहे बाहेर पावसात फिरण्याची. रात्री पण खूप पाऊस होता. 1:30 वाजेपर्यंत तर मला झोपच नव्हती, कारण की
जागा चेंज झाल्यामुळे. आणि रात्री एका विचित्र प्राण्याचा आवाज पण येत होता. तर खूप स्केरी आहे, बट खूप मजा केली आम्ही. पाऊस चालू आहे, पूर्ण जंगल आहे इथे, सगळे जंगलच आहे. आता थोड्या वेळाने आम्ही चहा पिऊन बाहेर वॉकला जाऊ आणि सगळं एक्सप्लोअर करूया. तर आम्ही तुम्हाला सगळं दाखवतो. हे बघा सिद्धी सध्या फॉरेस्टमध्ये एन्जॉय करते, जंगलमध्ये ती पूर्ण एन्जॉय करते ती. सिद्धू कसं वाटतं बेटा तुला? कसं वाटतंय? कसं वाटतं झोका? हा बेटा होई मजा येते का? मला पण बसायचं. थांब तिला बसू दे, तिला खेळू दे थोड्या वेळ. सिद्धी दीदीला बसू देते आता. कुठे बसते तू? झोला 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 नाही, झुला. हा सिद्धी पडून गेली झोक्यावरून. तिचे पूर्ण कपडे खराब झाले. नशीब तिला लागलं नाही जास्त. तोंडावर लागले. वाचली ती. सिद्धी लागलं तुला? अरे बेटा, अरे बॅटने कशी खेळणार तू? जा बॉल घेऊन ये. का बाहेर का फेकला? अजून एक आहे खाली इथे कुठे एक्स्ट्रा आहे. जा लवकर बॉल घेऊन ये, बाहेर फेकला ना तू. अरे चला आता आमचा मेन ॲडव्हेंचर्स आम्ही सुरू करतोय. आता आम्ही चाललो नेचर वॉकसाठी. आता सध्या तर इथे एक छोटीशी रिव्हर आहे आणि आम्ही खूप एक्साइटेड आहे रिव्हर बघण्यासाठी, आहे ना सिद्धी? अच्छा अच्छा अच्छा, अरे व्हेरी एक्साइटेड, लेट्स गो. म्हणजे इथे काय वगैरे नाही जायचंय, ट्रेक करून दे. हा आता आम्ही ट्रेक करणार इथे, नेचर ट्रेक म्हणा. आणि इथे पूर्ण आजूबाजूला खूप मस्त छान नेचर आहे. पॉझिटिव्हिटी आहे. मागे एक तिथे एक डोंगर पण आहे, त्याच्यावरती पूर्ण धुकं आहे हे बघा. फॉग आहे. आणि पाऊस नाही पण तरी पण बिना छत्री घेऊन चालते रुही. ते पण माझी नाही थोडी प्रोॲक्टिव्ह आहे रुही. आणि सिद्धी तर एकदा पडून झालंय तिचं, तर आता ती थोडी सांभाळून चालेल असं वाटतंय मला, आहे ना सिद्धी? आता सांभाळून चालणार ना? बरं का, पडायचं नाही आता. ओके, हा चलो. चष्मा लावून घे. खूप छान अशी एक रिव्हर स्ट्रीम आहे आणि पावसाळ्याचं हे पाणी एकदम फ्रेश आणि छान दिसतंय. बघूया. इथे थोडं सामावून उतरावं लागेल कारण की इथे दगड बापरे, पाय सटकण्याचं पण खूप चान्स आहे. इथे पाय सटकण्याचे पण खूप चान्स आहे, खूप दगड आहे, सामावून उतरावं लागेल. सिद्धी मी पकडा मला. पॅक रुहीला पकडा. तिला अशी उभी राहा, इथे उभी राहा. आम्ही तुला घेतो खाली, मला पहिले जाऊ दे, आम्ही तुला घेतो. हा तिथे सांग. ये आता, ये जम्प जम्प जम्प. आले वा, ये खाली सांभाळ. व्हेरी गुड. पाय सटकेल असं नको ठेवू. हा व्हेरी नाईस. नाव स्टँड हिअर. हात दे. ओ नो. बघा गाईस, तर आम्ही आता आलोय खाली. थोडी रिस्क घेतली असं वाटतंय आम्हाला, कारण की एवढं इझी नाही आहे लहान मुलांसाठी, तर अजिबात नाही. पण फायनली आम्हाला हा छोटासा एक झरणा दिसला. झरणा नाही बोलू शकत, रिव्हर स्ट्रीम. आणि बघा किती छान पाणी आहे. काय म्हटलं तुला? शेल एकच सगळ्यात रेअर आहे. ओ वाव. हे बघा, इथून वेगळ्या वेगळ्या ठिकाणून पाण्याचे झरे येत आहेत. हा एक मोठा झरा आहे पाण्याचा. आणि
इथून पण एक पाण्याचा झरा आहे. हे सगळे छोटे छोटे झरे मिळून ह्या एका ठिकाणी येऊन पाणी जमा होतं आहे आणि तिथे पुढे एक डॅम आहे बघा, छोटासा डॅम आहे. सिद्धी सिद्धी कसं वाटतंय तुला? छान छान वाटतंय. शेल मध्ये बघ एखादा छोटासा किडा नाहीये. तुला आठवतं हर्मिट क्रॅब कोणते शेल शोधता है ना? आणि शेल कुठे भेटतच नाही. सिद्धी काय करते? दाखव दगड किती छान आहे बघा. एकदम असं मोबाईल फोन सारखं दगड आहे. आयफोन आहे आयफोन. हे नवीन आयफोन टेक्नॉलॉजी. सिद्धीला बर्थडे गिफ्ट. सिद्धींची आयफोन टेक्नॉलॉजी. सिद्धी तुला आहे ना बर्थडे गिफ्ट आयफोन. सिद्धी तुला गिफ्ट आहे, आयफोन गिफ्ट आहे. हे असं आंघोळीच्या वेळेस अंग घासायला हवं. तुम्हाला पाहिजे तर ऑर्डर करा, आम्ही देऊ तुम्हाला आणून. काय ते? सिद्धी फिश दिसताय तुला? फिश मग कुठे गेले फिश? साईडला आहे. काय करताय ते साईडला? झोपले फिश. जेवण केलं फिशने? मग आता हा त्याला काय जेवण देणार तू फिशला? भाजी पोळी देणार फिशला? हा ना. सिद्धीने शोधून काढला दगड आणि ती याला आयफोन म्हणते. सांभाळून सांभाळून बापरे. येते. यांच्याकडे छत्री नव्हती. यांचं जुगाड बघा. आमचं जुगाड छत्रीपेक्षा भारी आहे हे. मस्त जंगल मध्ये नेचरची टेक्नॉलॉजी. तुम्ही या जंगल मध्ये येऊ शकता. हे बघा पानं घेऊन टाकायचे डोक्यावरती. चला 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 लवकर चला आता जाऊया आपण पुढे. चला चला. हे बघा जर तुम्ही कधी जंगल मध्ये आले आणि खूप जोराचा पाऊस आला, छत्री नसली तरी घाबरू नका. हे बघा या झाडाची 2-3 पानं तोडा, असं डोक्यावरती ठेवा आणि मी तुम्हाला दाखवतो पावसामध्ये जाऊन. हे बघा. बाय बाय बाय. काय सिद्धी आहे? कोणाची आहे? नाही. कॉर्नफ्लेक्स है आणि चॉकोज है. इथे ड्रॅगन फ्रूट आहे. हे दिले ब्रेड. त्याच्यासोबत बॉइल्ड ब्लॅक मसाला इथे पोळी आहे आणि इथे पण आहे चिल ब्राऊन. हे एग्स आहे. हे वॉटरमेलन आणि हे फ्रूट्स दिलेले आहेत. खूप सुंदर दिसतंय हे बघा. हे आय थिंक फुल ग्रो अप झालेलं आहे. आणि दुसरं एक सिमिलर पूर्ण हे थोडं लाईट पिंक आहे आणि हे एकदम डार्क पिंक छोटंसं फुल आहे बघा. किती सुंदर दिसते. इथे रस्ता बंद केलेला दिसतोय पुढे. मग काय जाण्याचा स्कोप नाही. चलो रिटर्न चलो.
चल बेटा रिटर्न चल. कुठे जायचं? जिथे आलो तिथे जायचं परत आपल्याला. चल मागे बघ. चला आता आमची चेकआउटची वेळ झाली आहे. श्री तू ब्लॉगिंग करणार आहे? भू करणार आहे? अच्छा अच्छा अच्छा. सरप्राईज. दे ट्रायपॉड दे. अरे वा छान एकदम. चला आता आवरायचं. पॅकिंग चालू आहे आता. तर मी जाणार. चला गाईस तर आता जायची वेळ आली. तर आम्ही खूप एन्जॉय केला. आमचे सगळे मोमेंट्स पण शेअर केले तुमच्याबरोबर. तर निघायची वेळ आली. आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की आमच्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा तुम्हाला व्हिडिओ कसा